श्री स्वामी समर्थ. दीपदया ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खूप दिवस असं डोक्यात होतं की आपल्याला उज्जैनला जायचंय, महाकाल बाबांचं दर्शन घ्यायचंय, ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचंय, पण असं काही कारण मिळत नव्हतं. आणि त्यातच आमची 25वी अॅनिव्हर्सरी जवळ येत होती. तर आम्ही म्हणलं का नाही आपण अॅनिव्हर्सरी निमित्तच उज्जैनच्या महाकाल बाबांचं दर्शन घेऊया. तर आमच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसासाठी आम्ही खास उज्जैनमध्ये आलो. आता आमचं उज्जैनचं दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही ओंकारेश्वरला आलोय. तर आता आम्ही म्हणजे आदल्या दिवशीच आम्ही रात्री पोहोचलो आणि आता आम्ही हे ओंकारेश्वरच्या मंदिरात चाललेलो आहे. तर हा एक आम्हाला शॉर्टकट मिळालाय, त्यामुळे रस्ता थोडा खराब आहे. तर पण थोडीशी इथल्या रस्त्यांची आणि एकूण एक इथली मॅनेजमेंट खूप डळमळीत आहे मध्य प्रदेश मधली, हा एक आमचा अनुभव होता. तर आम्ही या रस्त्याला लागलेलो आहे. तर तिथे ओंकारेश्वर मध्ये असे खूप सारे ब्रिज आहेत, कारण मध्ये नर्मदा नदी आहे आणि त्या नर्मदा नदीला क्रॉस करून आपल्याला पुढे जावं लागतं. तर आम्ही निघालेलो आहोत. जय श्री महाकाल असं म्हणत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. म्हणजे काल खूप छान तऱ्हेने आमचं उज्जैनचं दर्शन झालं महाकाल बाबांचं, आणि आता हे ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला आम्ही निघालेलो आहोत. आता जे दिसत होतं समोर तेच मंदिर आहे. इथेच त्याच बिल्डिंगमध्ये मंदिर आहे, म्हणजे ती रचना आहे तशी. तर त्यासाठी आम्ही तो ब्रिज क्रॉस केलाय. आता पुढे हळूहळू आम्ही मंदिराच्या दिशेनेच निघालेलो आहोत. चालायला तसं बरंच अंतर आहे, पण चालावं लागतंयच आपल्याला. त्याला काय ऑप्शन नाही. मध्ये मार्केट लागेल तुम्हाला छोटंसं, आणि प्रोटोकॉल्स असतात. म्हणजे तुम्हाला तुमचा स्लॉट बुक करावा लागतो की तुम्ही किती वाजताच्या स्लॉटमध्ये मंदिरात दर्शनासाठी जाणार आहात. तर आमचा 7 ते 9 हा स्लॉट होता, आणि इथे तुम्हाला त्याची एंट्री करावी लागते की तुम्ही कितीचा स्लॉट बुक केलाय. तुमच्या हातात ते एक बेल्ट बांधतात. आता बेल्ट लावून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तर आम्ही इकडे साधारण मंदिराचा आवार नाहीये, पण हा एक एंट्रन्स आहे, तिथे आम्ही प्रवेश केला. ह्याच्या पुढे देखील आम्हाला एक ब्रिज क्रॉस करायचा आहे नर्मदा नदीवरचा. तर तुम्ही हे बाय बोट पण जाऊ शकता, खाली बोट सुद्धा आहेत, किंवा बाय वॉकिंग तुम्ही जाऊ शकता. तर आम्हाला हे बघायचं होतं, त्यामुळे आम्ही चालतच निघालो आहोत. तर चालत देखील खूप छान वाटतंय, कारण खाली मस्त नर्मदा नदी दिसतीये. तिथे चाललेली बोटिंग आपल्याला बघता येते. समोरच ओंकारेश्वराचं मंदिर देखील बघता येते. हे नदी आहे, एक स्टॅच्यू आहे, तो देखील आम्हाला बघायला मिळाला. बघा खाली तुम्ही बोटिंग बघू शकता नदीवरून. हा आजूबाजूचा प्रदेश म्हणजे सगळा भाग आहे. खूप छान निसर्ग इथे बघायला मिळाला. डोंगर आहेत, नदी तर अत्यंत स्वच्छ, नर्मदा नदीचं पाणी खूप स्वच्छ होतं. छान बोटिंग चालू होतं, आणि आम्ही सगळं असं बघत बघत तो पूल क्रॉस करत होतो. हे समोर दिसते ते मंदिर आहे, आणि खाली तो घाट आहे. त्याने आपण समोरच्या बाजूला जाऊ शकतो बोटीनी, किंवा हे बोटिंग तुम्हाला ही नदी पण फिरवून आणतात. हे पूर्ण नदीचे 7-8 पॉइंट आहेत, ते देखील तुम्हाला दाखवून आणतात. ओंकारेश्वर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यात नर्मदा आणि कावेरी नदीच्या संगमावर मांधाता बेटावर वसलेले आहे. खरोखर या बेटाचा आकार वरून बघितला की हिंदू ओम चिन्हासारखा दिसतो. म्हणजे जे मंदिर जिथे आहे ते एका बेटावर आहे, आणि त्या बेटाचा आकार ओम चिन्हासारखा आहे. आणि या इकडे बेटावर ओंकारेश्वर आणि अमरेश्वर किंवा मामलेश्वर अशी 2 प्रमुख मंदिरे आहेत. आणि हे तीर्थक्षेत्र इंदूरपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. असं म्हटलं जातं की राजा मांधताने केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे भगवान शिव येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झालेत. येथील मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सौंदर्य आणि प्राचीन कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. हे मंदिर 5 मजली असून त्यात वेगवेगळी मंदिरे आहेत. नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या ओम आकाराच्या या बेटाची प्रदक्षिणा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते, पण त्याला बराच वेळ जातो. त्यामुळे आम्ही प्रदक्षिणा काही पूर्ण केली नाही. आम्ही आजूबाजूचं भाग म्हणजे जे काय बघण्यासारखं आहे ते बघून आलो. आत्ता आम्ही मंदिरात प्रवेश केला आहे.
थोडीशी लाईन आम्हाला लागली, म्हणजे थोडंसं उभं राहावं लागलं. ही नर्मदा नदी तुम्ही वरून देखील बघू शकता. आम्ही मंदिराच्या जे तुम्हाला मी समोरून दाखवलं त्या मंदिराच्या बिल्डिंगमध्ये आम्ही वरच्या मजल्यावर येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी निघालो आहोत. आणि हे दगडी काम तुम्ही बघू शकता. खूप कोरीव काम केलेलं होतं, आता त्याचं थोडंफार नुकसान झालेलं आहे. पण ही आतमध्ये जाण्यासाठीची एंट्री आहे. पुढे मला व्हिडिओ करता येणार नाही कारण तिथे लिहिलेलं आहे की आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. तर पण जितकं मला जमेल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. हे मंदिराचं मुख्य गाभारा आहे. याच्या आतमध्ये भगवान शिवांचं स्वयंभू तिथे भगवान आहेत, लिंग बघायला मिळतं. तर मला नाहीच शूटिंग करायला जमलं. ओंकारेश्वरला वर्षाच्या कोणत्याही वेळी भेट दिली जाऊ शकते, परंतु म्हणजे आम्हाला असं कळलं की जुलै ते एप्रिल महिन्यात भेट देणे कधीही चांगले. ऑक्टोबर ते मार्च हा ओंकारेश्वरला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. पावसाळ्यात देखील तुम्ही भेट देऊ शकता कारण इथे पाऊस सरासरी पडतो. म्हणजे आता तर पावसाळ्यात सुद्धा इथे पाऊस नाहीच आहे. दसऱ्याच्या सणांमध्ये हे शहर अतिशय आकर्षक आहे आणि शक्य असल्यास या काळात आपण भेट देऊ शकतो. तर आम्ही भगवान शिवांचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. तर इथे बाहेर पडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी धार्मिक विधी केले जातात. म्हणजे कोणाला रुद्र अभिषेक करायचा असेल तर इथे होऊ शकतो, किंवा तर आधीचा पण वाढदिवस होता आज 3 जुलै असल्याने. तर आम्ही दोघांनी ठरवलं की त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण रुद्र अभिषेक करून घेऊया. तर त्यासाठी आधी आम्ही सगळेजण त्या अभिषेकासाठी बसलेलो आहोत. तर गुरुजींनी खूप छान प्रकारे हा अभिषेक करून घेतला. एक मानसिक समाधान आम्हाला सगळ्यांना मिळालं आणि आपल्या हातून काहीतरी चांगलं झालं, काहीतरी एक छान कार्य आपण केलं, त्याचं देखील समाधान आम्हाला वाटलं. तर तुम्ही असं देखील इथे येऊन करू शकता. ओंकारेश्वराचं छान दर्शन झालेलं आहे. रुद्र अभिषेक देखील छान पार पडला आहे आणि खाली नर्मदेच्या घाटावर आम्ही आलो आहे की जेणेकरून आम्हाला नर्मदा नदी जवळून बघता येईल आणि नर्मदेमध्ये आपल्याला थोडंसं पवित्र होता येईल, त्यासाठी आम्ही खाली उतरलो आहे. पाण्यात पाय घालून येणार आहोत आणि थोडंसं प्लॅन चालू आहे बोटिंगचा. बघू आता मुली वगैरे काय म्हणतात. तर आम्ही बोटिंग पण करणार आहोत आणि त्या घाटावर आता आम्ही बाय बोट, म्हणजे समोरच्या साईडला आम्ही आता बोटनी जाणार आहोत. आता मगाशी येताना आम्ही चालत आलो, तर आता आम्ही बहुतेक करून बोटनी जाण्याचा आमचा प्लॅन चालू आहे. नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातील सर्वात मोठी आणि भारतीय उपखंडातील 5वी सर्वात मोठी नदी आहे. ही संपूर्णपणे भारतातून वाहते आणि गंगा आणि गोदावरीनंतर देशातील 3री सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून वाहत मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमधील आपल्या उगमापासून ते गुजरातमधील खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदीच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात असा विश्वास आहे. ओंकारेश्वरमध्ये पुजारी आणि भक्तगण नियमितपणे आरती करतात आणि संध्याकाळी विशेषतः नर्मदा जयंती आणि इतर सणांच्या वेळी नदीत दिवे सोडतात. त्याला दीपदान असे देखील म्हणतात. येथे नर्मदा नदी 2 प्रवाहांमध्ये विभागली जाते आणि त्यामुळे वैदुर्य आणि पर्वत नावाचे एक बेट तयार होते जिथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग वसलेले आहे. बेटाचा उत्तरेकडील भाग कावेरी नदी मानला जातो,
जी रुंद आणि उथळ आहे, तर दक्षिणेकडील नर्मदा अरुंद आणि खोल आहे. नर्मदा ही मोक्षदायिनी नदी मानली जाते. येथील कोटीतीर्थ घाटावर दररोज संध्याकाळी नर्मदा नदीची भव्य आरती केली जाते. या पवित्र नदीत स्नान करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे अत्यंत पुण्यकारक मानले गेलेले आहे. हे नर्मदा नदीमधील ओंकारेश्वर धरण आहे, जे या ओंकारेश्वर शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि नदीचं पाणी देखील गोड आहे. आम्ही थोडंसं पाणी बाटलीत भरून देखील आणलं घरच्यांसाठी तीर्थ म्हणून. अशा तऱ्हेने आम्ही दुसऱ्या काठावर येऊन पोचलेलो आहोत आणि समोर तुम्हाला ओंकारेश्वराचं मंदिर पण दिसत आहे. तर हे सगळं आटपून आम्ही आमच्या रूमवर गेलो. आमचं बॅग्स पॅकअप केले, सगळं पॅकिंग होतं ते केलं आणि आम्ही महेश्वरला जाण्यासाठी निघालो आहोत. मध्ये जाताना आम्ही नाश्ता केला, कारण तिकडे काही खाण्याची व्यवस्थित सोय नव्हती, तर आम्ही मध्ये येऊन नाश्ता केला आणि आम्ही इथूनच 60-70 किलोमीटरवर दूर असलेल्या महेश्वर या ठिकाणी जायला निघालो आहोत. हे अहिल्याबाई होळकरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महेश्वर हे देखील मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठी वसलेले एक ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. हल्ली 1-2 वर्षात नावारूपाला आलेली महेश्वरी साडी देखील महेश्वरमधील फेमस अशी साडी आहे. इथे तुम्ही बघू शकता की महेश्वरमध्ये आम्ही आलोत आणि आजूबाजूला खूप सारी साड्यांची दुकानं आहेत. ड्रेस मटेरियल्स पण इथे खूप छान मिळतात आणि महेश्वरी साड्या सिल्कमध्ये, हँडलूममध्ये, पॉवरलूममध्ये इथे चांगल्या मिळतात. तर आम्ही एका ठिकाणी गाडी पार्किंग केली आणि आम्हाला एक गाईड दादा पण भेटले आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी आम्हाला पार्किंगसाठी जागा दिली आणि आता ते आम्हाला अहिल्याबाई होळकरांच्या राजवाड्यात, म्हणजे त्यांचा वाडा आहे, तिथे घेऊन चाललेले आहेत. महेश्वरचे प्राचीन नाव महिष्मती असे होते आम्हाला कळले. रामायण आणि महाभारतात या गौरवशाली शहराचा उल्लेख आढळतो असे देखील या गाईडने आम्हाला सांगितले. 18व्या शतकात महान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ही राजधानी होती. त्यांनी येथूनच माळव्याच्या राज्यकारभार चालवला आणि महेश्वरला संस्कृती व कलेचे केंद्र बनवले. हे बा अहिल्याबाई होळकर असेल जरा थांब. हे बा अहिल्याबाई होळकर. ये अहिल्या माता जी की प्रतिमा है. ये फोर्ट के अंदर आपकी एंट्री हो गई है और अहिल्या माता जी कैसे दिखते थे ये आपको प्रतिमा में दिखेगा. अहिल्या माता जी का श्रृंगार है वो पूरा आप अहिल्या माता जी के स्टेचू में देख सकते हो. अहिल्या माता जी के हाथ में 2 कंगन है, हाथ में शिवलिंग, गले में रुद्राक्ष की माला और मस्तक पर चंदन का तिलक. माता जी के जीवन में बहुत विकट परिस्थिति आई है, परंतु अहिल्या माता जी ने 8 वर्ष से 13 वर्ष की आयु में अहिल्या माता जी ने शिव की भक्ति कर ली थी. क्योंकि अहिल्या माता जी ने 8 वर्ष की आयु में मिट्टी के खिलौने बनाने का बहुत शौक था. अहिल्या माता जी ने जब मिट्टी का शिवलिंग बनाया तो उसके बाजू में अपने मंदिर, घर के पास में मंदिर में लगे. आप सती हो जाओगे तो हमारे महेश्वर की जो राजधानी है इसको कौन संभालेगा.
तो ऐसे समय में अहिल्या माता जी को सती नहीं होने दिया और 1767 में महेश्वर की राजगादी पर अहिल्या माता जी को बिठा दिया गया, जहाँ पर एक महिला शासक की आवश्यकता थी, क्योंकि यहाँ की महिला और यहाँ की जो प्रजा है उसको होलकर राज्य वंश से ही वो उनका कार्यकाल चलता था। इसीलिए अहिल्या माता जी को उन्होंने यहाँ पर बिठा करके 28 वर्ष का शासन करा। 1767 से 1795 तक अहिल्या माता जी ने महेश्वर में बैठ करके 28 वर्ष का शासन करा। उनके जो पति जी हैं और उनके जो ससुर जी के अधूरे जो सपने थे वो उन्होंने पूरे करे। सबसे पहले उन्होंने कुंवर बावड़ियों का निर्माण कराया है, उसके बाद में उन्होंने जीर्णोद्वार का कार्य करा है। आज भी भारत में अहिल्या माता जी का सबसे पहले नंबर पे जीर्णोद्वार में नाम आता है, क्योंकि उन्होंने 75% पैसा अपने पास से लेकर के उन मंदिरों में दिया है जहाँ पर औरंगजेब मुगलों के द्वारा हमारे मंदिरों को तोड़ा गया था। आज भी हमको वो मंदिर देखेंगे तो आपको पता चलेगा कि आज हमारे धरोहर जो है, हमारी जो प्रसिद्ध मंदिर है उनको तोड़े गए हैं, तो वहाँ पर अहिल्या माता जी ने रिन्यूअल डे का कार्य करा। रामेश्वर से लेके गंगोत्री तक 29 पॉइंट के बोर्ड में यहाँ लिखा है, वहाँ भी आप पढ़ेंगे तो आपको पता चलेगा। तो ऐसे समय में अहिल्या माता जी ने आगे आके हमारे भारत के जो नए मंदिर निर्माण है वो करवा करके हमारे मंदिरों को सुरक्षित करवाया। अच्छा, ऐसे मंदिर भी थे जहाँ पर हमारी प्रतिमाओं को खंडित कर दिया गया था। शिवलिंग के साथ में हमारे जो नंदीगण होते हैं वो मंदिरों में। हा वाडा महेश्वर किल्ल्याच्या आवारात नर्मदा नदीच्या काठावर उंचावर वसलेला आहे। हा 2 मजली वाडा दगडी पायथ्यावर लाकडापासून बनवलेला एक साधा आणि प्रशस्त वाडा आहे। अहिल्याबाई येथूनच आपल्या राज्याचा आणि प्रशासनाचा सर्व कारभार पाहत असत। येथील सज्जावरून त्या जनतेची गाऱ्हाणी ऐकत आणि न्यायदान करत असत। वाड्यामध्ये एक खाजगी देवघर आहे, जिथे अहिल्याबाई स्वतः आपल्या हाताने शिंदेशाही शिवलिंग आणि सोन्या चांदीच्या देवदेवतांच्या मूर्तीची पूजा करत असत। या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग आता अहिल्या फोर्ट हॉटेल या हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे, तर राजवाडा पर्यटकांसाठी खुला आहे। इसके अंदर पत्थर और लकड़ी का निर्माण ज़्यादा है और ऊपर जो झोरोके आप देख रहे हो इसके अंदर काली मट्टी, पीली मट्टी, गोबर से हमको लीपा जाता था पूरा। अभी इसको रिन्यूअल कार्य करा है तो इसके ऊपर ये चूना आपको देखने के लिए मिल जाएगा, आपको पलस्तर करा हुआ है। और ये जो जगह आप जहाँ पर खड़े हो ये इस गांव में सबसे ऊपर के भाग में 150 फीट की ऊंचाई पे, और यहाँ से आपको नर्मदा जी के दर्शन भी हो जाओगे। यहाँ से आप कभी पूर्व की दिशा में देखोगे तो नर्मदा मैया यहाँ से खड़े होंगे, यहाँ सेंटर में खड़े हो जाइए, यहाँ से माँ नर्मदा जी के मालेराव होळकर, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, श्रीमंत तुकोजीराव होळकर। अभ्यास करो ना। ये जो तोप है, इस तोप का नाम है बांगड़ी तोप। ये महाराष्ट्र नाम है इसका, मराठी नाम है बांगड़ी तोप, और इसका हिंदी नाम है नागिन तोप। ये जो नागिन तोप आप देख रहे हो इसके अंदर एक गोला भी है। इसको फायर के साथ आगे से इसमें बारूद डलती है और यहाँ पे बत्ती लगाई जाती है। यहाँ पे बत्ती लगाई जाती है और इसमें बारूद लगा करके जब बत्ती में आग लगाएंगे तो पहले प्रेशर बनता है, प्रेशर बनता है उसके बाद में गोला आगे जाता है। यहाँ पे बत्ती लगाते हैं और आगे बारूद इसमें गोला लगा हुआ है, वो गोला आप जो देख सकते हैं। हत्ती काय करणार आहे त्याला? छान दिसते बघ, पाऊस पडला इकडे। हे मंदिर पण कसलं आहे, मस्त आहे। अहिल्याश्वर मंदिर हे पडे हो, बघ ना कसलं कोरीव काम केलं। महेश्वर हे ठिकाण मुख्यतः महेश्वरी साड्यांसाठी फेमस आहे। या साड्यांना आजच्या काळामध्ये केवळ भारतामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठी मागणी आहे। अहिल्याबाईंनी महाराष्ट्रातून खास कारागीर महेश्वर येथे बोलावून घेतले आणि त्या काळी मराठी स्त्री या परिधान करीत असलेल्या नऊवारी साड्या विणण्यासाठी त्यांना हातमाग उपलब्ध करून दिले। कालांतराने या महेश्वरी साड्यांची ख्याती भारतभर पसरली। आजही या साड्या येथील खासियत असून आताच्या काळामध्ये या साड्या विणण्याचे काम मुख्यत्वे महिलांच्या द्वारे केले जाते।
अहिल्याबाईंनी सुरू केलेले हे हातमागाचे कारखाने अजूनही त्यांच्या वाड्यात चालू आहेत. अजूनही काही महिला पुरुष वर्ग इथे हातमागाने साड्या विणण्याचे काम करतो आणि इथे त्यांचं एक वडाचं नाही म्हणजे एक शॉप पण त्यांनी ओपन केलेलं आहे साड्या विकण्यासाठी. तर अशा तऱ्हेने त्यांचं ते हातमागाचं आम्ही बघितलं, खूप छान होतं. त्यानंतर या महेश्वर किल्ल्यात आम्ही आलो आहे. अतिशय उत्कृष्ट असे कोरीव काम होतं, दगडी बांधकाम होतं, खूपच छान. अहिल्याबाईंच्या शासनाखाली महेश्वर संस्कृती आणि कलेचे केंद्र म्हणून नावारूपाला आले. या ठिकाणी त्यांनी अनेक सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांचे निर्माण करविले. त्याबरोबर वाराणसी येथील काशी विश्वेश्वराचे मंदिराचे निर्माण अहिल्याबाईंनी करवले होते. दक्षिण आणि उत्तर भारताशी चांगल्या प्रकारे जोडले गेले असल्याने महेश्वर या ठिकाणी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणाच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंवर मुघल, राजपूत आणि मराठा वास्तुशैलीचे प्रभाव पाहण्यास मिळतात. यावरून येथे किती प्रकारच्या संस्कृती एकत्र नांदत असतील याचा आपल्याला अंदाज येतोच. महेश्वरमधील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर व अहिल्याश्वर ही मंदिरे खास करून पाहण्यासारखी आहेत. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच देखण्या आहेत. अहिल्याबाई या जनतेप्रती कनवाळू व गुन्हेगारांप्रती कठोर शासक म्हणून प्रसिद्ध होत्या. आपल्या मुलालाही त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांनी हत्तीच्या पायी देऊन मारले होते अशी कथा आहे. त्यांचे मंदिरही येथे उभारण्यात आले आहे. ते आधीचे इयर आहे 61ला, ते आत्ता 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आलेला. राणी अहिल्याबाई यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ व आदरांजली म्हणून हे भव्य शिवालय बांधण्यात आले. या मंदिराच्या दगडी खांबावर दशावतारांच्या राम, कृष्ण, नरसिंह इत्यादींच्या सुरेख मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे. वा, मंदिर बघा छान आहे. अहिल्याश्वर मंदिर बोललं ना, चला जाऊया ना. हे बघ काम बघ त्यांनी कधी कसं केलं बघ. अरे किल्ला परिसरात आणि नर्मदा काठावर राजराजेश्वर मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, कालेश्वर आणि बाणेश्वर ही मंदिरे आहेत. नर्मदेच्या पात्रात उतरणाऱ्या विस्तीर्ण दगडी पायऱ्यांचा अहिल्या घाट अतिशय नयनरम्य आहे. जाऊ दे, तुझं पाय पडून घे. इथे ना, इथे नसते. हो, इथे पण असते. वाव, खरंच मस्तच आहे रे. खाली पण भारी आहे. इथून पायऱ्या उतरायला देतात खाली. ते इथे बसायचं आहे ना. मला चक्कर होतं, मी ते काय बघू शकत नाही. हो, किल्ल्यावरून समोर बघितलं की नर्मदा मातेचं खूप भव्य दिव्य दर्शन आपल्याला घडतं. ते पण नेतात. खाली जो दिसतोय तो अहिल्या घाट आहे. तिथे मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यावरून उतरून आपण खाली घाटावर जाऊ शकतो. नदीचे घाट आणि मंदिरांमुळे महेश्वर एखाद्या छोट्या वाराणसीसारखे दिसते. सहस्रार्जुन मंदिर, अहिल्या मातेचे छत्री, गोबर गणेश मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, एकमुखी दत्त मंदिर आणि विश्ववासिनी मंदिर हे महेश्वरमधील काही महत्त्वाची मंदिरे आहेत. चल. पण ते बंद केलंय, बघितलं जावं तेव्हा समोरून बंद करून ठेवलंय. चांदीचं सिक्का बघा.
आईला पण ओंकाराची तांदळी शिकेल हात नका लावू एकदम हे ए घाबरा काय पण सांगतो स्वला काय पण सांगतो तो हो आले काय मस्त बांधलंय पण महेश्वरमध्ये जुन्या काळाची जादू असून येथील ठिकाणेही सुंदर आहेत. अनेक तमिळ चित्रपट, हिंदी टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी या ठिकाणाचा उपयोग झालेला आहे. तमिळ चित्रपट अरंबनचे गाणे, हिंदी मालिका झांसी की राणी आणि हिंदी चित्रपट यमला पगला दिवानाचे काही चित्रीकरण देखील या घाटावर झालेले आपल्याला बघायला मिळते. अशा या सुंदर महेश्वर घाटावर तुम्ही बोटिंग देखील करू शकता. इथे खाण्याचे छोटे मोठे स्टॉल्स म्हणजे ते घेऊन बसतात, तर छोटीशी खाण्याची सोय देखील होऊ शकते फिरून दमल्यावर. पण एखादी संध्याकाळ पूर्णपणे इथे घालवण्यासाठी अतिशय सुंदर आणि रम्य असं हे महेश्वर ठिकाण आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही आमचा लग्नाचा 25वा वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे. उज्जैनच्या महाकाल बाबांचं दर्शन आणि ओंकारेश्वराचं दर्शन, सुंदर महेश्वर बघितलं आणि महेश्वरी साड्यांची भरपूर खरेदी केली. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही देखील ओंकारेश्वर, महेश्वर, उज्जैन आणि इंदोर ह्या चारही ठिकाणांना एकाच वेळी दर्शन देऊ शकता, पाहू शकता. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. नक्की तुम्ही एकदा विजिट करा. तुम्ही ट्रेननी किंवा स्वतःच्या गाडीने देखील येऊ शकता, प्लेननी सुद्धा येऊ शकता. तर हा माझा व्हिडिओ मी इथेच संपवते. त्यानंतर हे सगळं दर्शन घेऊन आम्ही शिर्डीला राहायला गेलो, साईबाबांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा ठाण्यात परत आलो. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल, जय ओंकारेश्वर.